की हिंदुस्थानमध्ये जिथे सगळ्यात जगातली सगळ्यात मोठी लोकशाही आपण मानतो त्या लोकशाहीचा बळी किंवा लोकशाहीची हत्या ही दिवसाढवळ्या होते। विरोधी पक्ष, विरोधी म्हणजे देशद्रोही नाही, विरोधी म्हणजे हे जे काय सत्ताधारी आहेत, तसं पाहिलं तर आत्ताची परिस्थिती, जागतिक परिस्थिती पाहिली तर एका बाजूने अमेरिका जी काही धमक्या देते, ट्रम्प ज्या काही धमक्या देते, अशा वेळेला हे देशावरचं संकट आहे असं आम्ही मानतो। आणि जसं पेहलगामवरच्या हल्ल्यानंतर आम्ही सगळे विरोधी पक्ष हे एकदिलाने एकजुटीने देशासाठी पंतप्रधानांच्या सोबत उभे राहिलो, तसं पंतप्रधानांनी देशातील सर्व पक्षांना एकत्र बोलून विश्वासात घेऊन देशासाठी आपण काय करू शकतो हे विचारण्याची आवश्यकता होती, नव्हे तशी आमची अपेक्षा होती। पण तसं न करता अमेरिका वगैरे नंतर देशाचं संकट नंतर बघू, पण आधी भाजपावरचं संकट आणि झालेली मतांची चोरी जी पकडली गेले ती कशी लपवता येईल ह्याचा हा आटापिटा चाललेला आहे, हे उघड उघड दिसते। म्हणून एकूणच मी सर्व जनतेला आवाहन करतो आहे की जे काय चाललंय हे तुम्हाला पटतंय का? कारण भ्रष्टाचारांबद्दल आम्ही जो काय आवाज उठवलाय, रान आता पेटवायचं आहे। महाराष्ट्रामध्ये तर मी सांगितलंच आहे की प्रत्येक ठिकाणी जिथे जिथे आपण सगळे जाल तिथे या भ्रष्ट मंत्र्यांबद्दल चर्चा करा, लोकांना समजून सांगा। आणि त्याचबरोबरीने ही मतांची चोरी ही लोकसभेला आपण फटका खाल्ला, आता बिहारमध्ये म्हणजे मी जे तुम्हाला सांगत होतो की आता मतदारांनाच ते सांगते की तुमची ओळख पटवून द्या, तुमची ओळख पटवून द्या। मग तुम्ही काय ओळख पटवून देण्यासाठी नक्की प्रमाणपत्र काय देणार आहात? कारण आधार कार्ड सुद्धा आता प्रमाणपत्र म्हणून धरलं जाते ना जात, अजून त्याच्याबद्दल सुद्धा द्विधा आहे, नेमकं काय दाखवायचं? कारण अनेक जणांना जे ग्रामीण भागातले आहेत आणि काही जे शहरी भागात सुद्धा आहे त्यांच्याकडे जन्माचा दाखला हा आहेच असं नाही। मग हे शेवटी जे काय चाललेलं आहे, म्हणजे तुम्हाला जे काय वाटतं की ही मतं आपल्या विरोधात आहेत त्यांची सरळ छाटणी करायची आणि जसं राहुल गांधींनी दाखवून दिलं तसं मतांची चोरी करून आपली मतं वाढवायची, हा संपूर्ण जो काही चाललेला आहे हा खेळखंडोबा आणि हा दरोडा आहे लोकशाहीवरचा। सगळ्यांनी मिळून त्याचा विरोध केला पाहिजे। त्याचबरोबर येणाऱ्या बिहारच्या निवडणुका आहेत, त्याचबरोबर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महाराष्ट्रात येऊन राहिलेल्या आहेत, तर यामध्ये तर पारदर्शकता वाटेल असं आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये त्यांनी व्हीव्हीपॅट पण काढलं। म्हणजे आम्ही जी मागणी आमची होती, एक तर बॅलेट पेपरवरती निवडणुका घ्या, व्हीव्हीपॅटवरती तुम्ही व्हीव्हीपॅट ठेवल्यानंतर त्या रिसीटची मोजणी करा, ती मोजणी कधीच झालेली नाहीये। एक काही थोडंसं एक त्याला काय म्हणतात सिम्बॉलिक अशी मोजणी होते, आता ते व्हीव्हीपॅट पण काढून टाकतात। म्हणजे आमचा व्हीव्हीपॅटवरती सुद्धा संशय होता की रिसीट पडते की नाही, ती दिसते की तशी खाली पडते की नाही। म्हणजे एक एक निर्णय हे निवडणूक आयोग स्वतःच्या मर्जीनुसार घेत चाललेले आहे। म्हणून मी विचारलं की निवडणूक आयोग राष्ट्रपतींपेक्षा मोठे झालेत का निवडणूक आयुक्त? तुम्ही जे आंदोलन आज केलं त्याच्यावरती मुख्यमंत्र्यांनी असं म्हटलेलं आहे की आम्ही लोकांच्या प्रेमाची चोरी करतोय, परंतु उद्धव ठाकरे जाऊ द्या, त्यांच्याकडे आज तोंड दाखवलं